झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल. रानो रानी भटकतो शोधत मी तेच फूल. अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल. धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाण मेल. कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिका झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा. चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी. जे असे तुझे तुझ पाशी. झिंग. ए वल्लभ काका, वल्लभ काका. ए यमू यमू दादा कोण मी येणार आहे. याना. बर याना, मी कसा दिसतो? तू ना डोरीमॉन सारखा दिसतोस. कोणासारखा? डोरीमॉन सारखा. डोरीमॉन कोण आहे? तुला माहित नाही? नाही. कार्टून वाला. ए मी कार्टून सारखा दिसतो? कार्टून सारखा दिसतो मी? तसं नाही काय. म्हणजे मला सांग की मी तुला थोडासा जाडू वाटतो का ग? त्यात वाटायचं काय, तू जाडूच आहेस. बर. तसं नाही, मी परत प्रश्न विचारतो की मी तुला बघा म्हणजे मी तुला आहे तसा आवडतो का मी तुला तसा आवडीन, असा 6 पॅक ॲब्स आणि अशी बॉडी बिडी कमवून असा आवडीन? तू ना जोपर्यंत मला चॉकलेट देशील तोपर्यंत तू मला आवडशील. सावकाश. वा वा, मस्त. थँक्स. माझी गादी चालवणार होती. म्हणजे अरे कोण म्हणतं बायकांनाच फक्त आरशात बघायचा हक्क आहे, आपल्याला पुरुषांना येतो. काका माझ्या एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर देशील? विचार ना. एवढं रडकून दिलं का बोलतोस? मी थोडासा जाडा वाटतो का रे? राधा बोलली तुला काही? हो, तुला कसं कळलं? एक पुरुष जेव्हा दुसऱ्या पुरुषाला आरशात बघून हे असले प्रश्न विचारतो ना, तेव्हा त्यामागे नक्कीच एका स्त्रीचा हात असतो आणि तो सुद्धा बायकोचाच. हे झालेला किंवा होणार. थांब. ठीक आहे, रात्री घरी आल्यावर जरा वेळ ठेव. घनाला आज आपली खूप गरज आहे. ओके. आज रात्री आम्ही तुला योग्य मार्गदर्शन करतो. खेळा खेळा.
चला चला खेळा लवकर. गब्बू हा खेळ. हा हा हा. काय झालंय काय? नाही नाही म्हणजे न बोलता खेळतेस, लक्ष नाहीये खेळात. हा काही नाही का त्या. काय नाही कसं काय तरी झालंय. मी काय आज जन्माला आले, लग्नाचे वेध लागले आहे ना. बोल बोल बोल. हो की तसं नाही? काही नाहीये तसं नाही कसं असंच आहे असं. ए हो ना खरं सांग. आत्या तसं काही नाहीये. सॉरी. आत्या मी खूप बोलले ग कुणाला? घनश्यामला. का? काय म्हणजे असंच की म्हणजे तू व्यायाम कर किंवा लग्न व्हायच्या आधी तू वजन कमी कर, नाहीतर तुझा सगळं ना त्या मानवमुळे झालेलं आहे. शी, मी असं नको होतं करायला. म्हणजे मी माझी अशी मतं लादू नाही शकत ग त्याच्यावर. चुकीचं आहे सगळं. क्या क्या गलत है इसमें? बिल्कुल नहीं, तू एकदम सही ट्रैक पे जा रही है. एकदम. अगं तर बायकोनी नाही समजवायचं तर कोणी समजवायचं? आता नवरे नाही का आपल्याला सांगत तू की नाही साडीमध्ये खूप छान दिसतेस, तुझे लांब केस तुझे सोडून ठेव और थोडी सी बडी बिंदी लगा, है की नाही? मग तसंच आपण सांगायचं. ए तुझा धनाई तुला असंच सांगत असेल नाही? आणि तुला ते आवडते की नाही? आवडते की नाही? हा हा खरं सांग, खरं सांग. नाही ग, तू असं काही नाही सांगत आणि मीही असं सांगायला नकोय. तू का गिल्टी वाटून घेते स्वतःला? शी बाबा, तुझ्या डोक्यातनं उगीच काहीतरी खुळ बसलंय. हे बघ, आपल्याला जसं वाटतंय ना तसं वागावं आपण आपल्या माणसाबरोबर. आपल्याला जे मनात आहे ना ते त्याच्याशी आपल्याला बोलता आलं पाहिजे. याला सर म्हणतात आपल्या हक्काचा माणूस. हा वाटेल ते बोल त्याच्या बरोबर. तू चांगलं खडसावून सांग त्याला. म्हणून रोज व्यायाम कर आणि लग्न होईपर्यंत 5 किलो वजन तरी कमी करून दाखवच मला, नाहीतर लग्नच करणार नाही म्हणावं मी. गब्बू, आणि हे तू आत्ताच करू शकतेस, कळलं का? आणि तसंही लग्न करणार नाही असं म्हणण्याची तुला सवय आहेच. तुला नाही कळणार. मी असं नाही सांगू शकत त्याला. आमचं वेगळं आहे आत्या. म्हणजे नाही नाही वेगळं वेगळं म्हणजे काय असणार आहे तुमचं? हा आमच्यासारखंच असणार आहे तुमचं, नाही का? नाही म्हणजे तसं नाही. तुला नाही कळणार, जाऊ दे. नाही नाही म्हणजे तू सांगच मला. मला मला समजून घ्यायचंच आहे. नाही नाही घेणारच आहे. सांग सांग सांग. हा ओके, हे बघ आत्या. हा आमचं वेगळं आहे ग. वेगळं वेगळंच काय करणार आहात तुम्ही? नाही नाही म्हणत छोटी तुम्ही तेच करणार आहात जे आम्ही केलंय, जे तुम्हाला अजून कळायचंय. खरंच बायका असं वागतात? म्हणजे वल्ली काकू, सुप्रिया काकू यांना बघून असं वाटत नाही रे. कसं वाटणार? अरे बायका सगळ्या भूमिका चोख पार पडतात. म्हणजे आई, बहीण, मुलगी, सासू, सून, काकू, आत्या, मावशी. पण एकदा का ती बायकोच्या भूमिकेत शिरली की ती रुद्र रूप धारण करते. तुला माहिती नाही रे, या बायकांना पुरुषांना कणकेचा गोळा समजतात. गोळा म्हणजे कधी असा चिवडावा, कधी असा लाटून सपाट करावा, कधी असा तव्यावर उलटा पालटा शेकावा.
अरे आपल्याला कळत पण नाही आपण पोळपाट्यावरून तव्यावर कधी उताणे पडलो ते. कधी कधी तर उलट नाही ना, असं सपासपा शेकतात ना. आणि सुरुवात अशीच होते. म्हणजे हे घालू नको, तो रंग तुला सूट होत नाही, किंवा पहिल्यांदा उजवीकडचा भांग डावीकडे पाड, मग डावीकडचा भांग उजवीकडे पाड. तुमच्या बाबतीत ते शक्यच नाही ना. सूचना होते. सुरुवातीला एकदम गोडीत असतं. म्हणजे शना, शॉपिंगला जायचं का? राजा, आपण सिनेमाला जाऊ ना. किंवा घना, जरा वजन कमी कर ना. हे वजन कमी करायचं पण असतं त्यात. हो मग. अरे कुठलीही सूचना जी आपल्याला बदलायला भाग पडते ना, ती यातच मोडते. तुला सांगतो घना, ती वल्ली ना सतत बोलायची, माझ्या कानांनी ऐकलंय. राकेश रोशन केसांशिवायच कसा चिकणा दिसतो ते. असं नका. आता येता जाता माझ्या टकलाचा उद्धार करत असते. अरे पण राधा तशी नाहीये. ती मुलगी आहे ना. हा, मग याच्यातच सगळं आलं. अरे प्रॉब्लेम आहे तो स्वभावाचा नाहीये, जेंडरचा प्रॉब्लेम आहे हा. तुला कळणार पण नाही हं? तुझ्या नाड्या कशा हातात जातील आणि कधी जातील त्या. अरे मग आता करायचं काय? असहकार. असहकार पुकारायचा. तुला जर का लग्नानंतरही तुझं स्वतंत्र अस्तित्व आणि स्वातंत्र्य हवं असेल तर हाच एकमेव मार्ग आहे. धीट व्हायचं आणि समस्त पिचलेल्या पुरुषांना डोळ्यासमोर आणून म्हणायचं, मी असाच वागणार, मी असाच आहे. तू सांगतेस ते मला मान्य नाही. हा, मान्य नाही. हे दोन शब्द म्हणताना काय बोंब होते, हे दुःख एक पुरुषच जाणू शकतो. अरे 1920 साली गांधीजींनी असहकार पुकारला. त्यानंतर तब्बल 27 वर्षांनी देशाला स्वातंत्र्य मिळालं. तू आत्तापासूनच असहकार पुकार. अरे पण मी आत्ताच स्वतंत्र आहे ना. तुम्ही ढकलताय मला पारतंत्रात. लग्न कर, लग्न कर, लग्न कर. आता मी घाबरलोय. अजिबात घाबरायचं नाही, बिलकुल नाही. जा, राधाला सांग. काय? मान्य नाही. मान्य आहे. मान्य नाही. अरे हे मला मान्य आहे. हे तिला जाऊन सांग. आणि भिवू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. राधा, मला हे मान्य नाही. हे असं ना. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. समजतात कोण स्वतःला हे सगळे. आम्ही ना बायकांनी फक्त सहन करायचं. आयुष्यभर सगळ्या गोष्टी फक्त सहन करायच्या. आता तरी काय म्हणा दुसरं आमच्या. कंटाळा आला मला ना, कंटाळा आला या सगळ्या गोष्टींचा. शी, काय झालंय? का बडबडतीये स्वतःशी? मी बडबडतीये नाही ग, मी सहन करते. खरं तर ना आपण सहन करतोय. बडबडतायत ते तिकडे. कोण कोण बडबडतंय? अगं हे दोन काका मिळून ना घनाला काय काय शिकवतायत माहितीये. त्या बायका अशाच असतात, त्या आयुष्यभर ना नवऱ्याला ताटाखालचं मांजर करून ठेवतात असं सांगतायत. आमचे हे आहेत ना तिथे. हो, वाटलंच होतं मला, आमचे हे असेच काहीतरी बोलणार. तुला सांगते, आमचा ज्ञाना उगाच नाही असा झाला अगं. हो ना. जुनी सवय अगं यांची. म्हणजे तुमच्या लग्नाच्या वेळेला देखील दिगंबर भाऊजींना असेच सल्ले दिले होते यांनी. म्हणजे आणि काय म्हणत होते माहितीये का, की प्रत्येक लहान मुलाला लस टोचणं कसं आवश्यक असतं ना, तसं प्रत्येक लग्न करणाऱ्या पुरुषाला असे सल्ले देणं आवश्यक असतं. असं उदाहरण दिलं. हो ना. तरीच आमचे हे ना माझ्याशी असे वागतात. ऐकत नाहीत ना तुझं. यांनीच भरवलं असेल ग मनात. आधी असे नव्हते ग भाऊजी. आता आपले श्रीपाद भाऊजीच घे ना, किती शांत आहेत की नाही. आपण बरं, आपलं शब्द कोड बरं. हो,
आता बिचारा घना. नाही पण दिगू भाऊजींची गोष्टच वेगळी आहे. हा ए काही वेगळी वेगळी नाहीये. अगं तुला माहित नाही म्हणजे मी बोलले नाहीये आतापर्यंत कधी, पण येताच आता मला काय टोमणा मारत असत माहितीये. या बायकांची कसं वागायचं, ह्याचे क्लासेस लावायला हवे होते लग्नाआधी, म्हणजे ही वेळ आली नसती असं म्हणाले. मला सतत टोमणे मारत असतात मला. अगं नको ना वाईट वाटून घेऊस, सगळे पुरुष असेच असतात. हो ना. हो बिचारा आपला घना 2 काकांच्या तावडीत सापडलाय ग. नाही घनापेक्षा ना मला राधाची जास्त काळजी वाटतेय. अगं म्हणजे घना आता लग्नानंतर असं वागणार राधा बरोबर. गेला ग गेला, आणखीन एका बिचारीचा बळी गेला. नाही नाही नाही, आपण नाही घनाला असं वागू द्यायचं. हा पण घना आपलं काय ऐकेल. अगं 2 काका मिळून त्याला पटवतायत, तो आपल्याकडे का लक्ष देईल. अगं हो की. लिसन, आपण एक काम करूया, आपण राधाचं ट्रेनिंग घेऊ. आणि तिला सांगूया ना आपल्या नाड्या अशा पुरुषांच्या हातात जाता का म्हणे. हे पुरुष आहेत ना, हे प्रसंगी थापा मारतील, दुर्लक्ष करतील. अगं मी ऐकलंच नाही म्हणून कारण देतील. पण काहीही झालं तरी आपण आपला मुद्दा म्हणून सोडायचा नाही. आणि राधाला सांगूया की पहिल्यापासूनच घनाला भाजी बिजी आणायला लाव. नंतर ऐकत नाही. आणि ना, आणि हिशोब हिशोब मागायचा प्लीज वेळच्या वेळी. अगदीच अगदीच. आणि ना त्यांना असं सतत जाणवलं पाहिजे की ते आपल्यावर अवलंबून आहेत, आपल्याशिवाय त्यांचं पालनही करत नाहीये. लिसन वल्ली, हो ग. अगं इतकी वर्ष झाली आपल्या लग्नाला, आपल्याला अजून हे जमलं नाहीये कधी. राधाला जमेल असं अचानक? जमेल. अगं जमेल. कसं असतं ना, पुढच्या छेच मागचा शाणा. अगं आपल्या अनुभवावरनं राधा शाणी होईल ना. ठरलं म्हणजे मग राधाचं ट्रेनिंग आपण घ्यायचं. ते काय करतात ग असं असतं ना काहीतरी. असं करतात ना काहीतरी. मरू दे, ठरलं नक्की ना राधाचं ट्रेनिंग. तू हे बघ लग्नाआधी असाच कॉम्प्युटरवर बसून गेम खेळत बका बका खाणार असशील ना, तर तुझं जीबीएफ होईल. अरे घरात बसलेला फुटबॉल. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. लग्नाआधी असाच कॉम्प्युटरवर बसून गेम खेळत बका बका खाणार असशील ना, तर तुझं जीबीएफ होईल. अरे घरात बसलेला फुटबॉल. असहकार पुकारायचा. तुला जर का लग्नानंतरही तुझं स्वतंत्र अस्तित्व आणि स्वातंत्र्य हवं असेल तर हाच एकमेव मार्ग आहे.
एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.